माया जाळ तुटतील अनेक नका पडो गबाळाची भरी तिथे आहे थोरी नागवन महायुग पिते तटे भीमरता वरम कुंडलिकाय दातन मुनींद्र हे समागत्य तिष्ठं ब्रह्मानंद कंदं परब्रह्मलिंगं भज जयांचे स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर हरी हरी तुम्ही मनारी सकळ तिने माया जाळ तुटतील अनेक नका पडो गबाळाची भरी
तेथे आहे तो हे नागवन. शिविकाचा घेतलेला अभंग महाराष्ट्रभूषण वरगेचे मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबर आहे त्यांचा शिविकाचा घेतलेला अभंग आहे. या अभंगामधून श्री संत जगद्गुरु तुकोबर आहे मानवतेला उद्धरून कसं जायचं या ठिकाणी तुकोबर उपदेश करता. विठाला म्हणून आज या ठिकाणी आपल्यामधून जाऊन जवळजवळ आदरणीय ज्ञानदेव चंद्रभान पाटील कवडे यांना 10 दिवस पूर्ण झालेले आहे. महाराज आपल्यालाही एक दिवस हा मृत्यूलोक सोडून जायचं आहे. त्यांचं पूर्ण कुटुंब असेल देवीदास ज्ञानदेव पाटील कवडे, रामदास ज्ञानदेव पाटील कवडे मुलगा, रंजना विष्णू पाटील तुपे मुलगी, असा हा यांचा मोठा परिवार आहे. या परिवारावर महाराज मोठं दुःखाचं संकट कोसळलेलं आहे म्हणून प्रत्येकावर ह्या दिवस येत राहतात. म्हणून महाराज आपण दुःख मानतो, मनुष्य मरतच नसतो. म्हणून तुकोबराय सांगतात मृत्यूलोकामध्ये येऊन काय करायचं आहे. म्हणून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आम्हाला निमंत्रित करणारे असे श्री भानजी महाराज यांनी फोन केला. महाराज दसक्रिया विधीचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला यावं लागेल, तारीख घ्यावं लागेल. कारण की महाराज या मृत्यू लोकांमध्ये पैशापेक्षा नात्यापेक्षा प्रेमाचं नातं अतिशय महत्वाचं आहे. आमचे आदरणीय महाराजांचं त्या दिवशी आमचं बोलणं झालं. अतिशय प्रेम करणारे व्यक्ती महत्व आहे महाराज ते आमचे आदरणीय प्रकाश महाराज. खूप गायन करणारे महाराज मंडळी आहे. महाराज उत्कृष्ट कोकिळासारखं गायन करणारे आमचे प्रकाशजी महाराज आहे. आमचे शिवाय शेजारचे आमचे असणारे शेनाथजी महाराज आमच्याबरोबर कायमस्वरूपी कार्यक्रमाला राहतात. त्यांचीही उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे आदरणीय काय महाराज तुमचं नाव, सर्व महाराज मंडळीचे कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्वांचा नाम उल्लेख करण्यासाठी आपल्याला एवढा वेळ नाहीये. म्हणून मला एकच म्हणायचं, या मृत्यू लोकांमध्ये येऊन महाराज काय करायचं हो, संसार करायचा. संसार तुकोबरायाने केला आणि आपल्यालाही करायचं आहे. पण त्यासाठी मला एकच म्हणायचं, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्ही जन्माला आलेले आहात, तुम्ही आपलं आयुष्य अनमोल किमतीचा नरदेह आहे, त्याला हातोहात दौडू नका. महाराज एक क्षण जर महाराज आपला वाया गेला ना, त्रिणी ताळाच आवी महाराज हे भव्यतव्य आहे. म्हणून मला एकच म्हणायचं, आपलं आयुष्य अनमोल किमतीचा भगवंताने नरदेह दिलेला आहे. आपण जर म्हणलो आम्ही वय वृद्ध झाल्याच्या नंतर भगवंताचं भजन करून चालन का, सांगा चालन का? महाराज माणूस मरतो का, मरतो का, बोला नाही. तुम्ही रडता कशा करता? मनुष्य मरत नाही, तुम्ही रडता हे मान्य आहे ना. पण भगवान परमात्मा गीतेमधून सांगतात, अरे मनुष्य मरत नाही, जातस्य ध्रुवं मृत्योर ध्रुवं जलम मृत्युश्च तस्माद परिहारार्थे नत्वं नेम जनाधिपा. भगवान परमात्मा सांगतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितवा न भूयो. हा आत्मा अजय अमर आहे. हा आत्मा महाराज कापत नाही, जळत नाही, पाण्याने भिजत सुद्धा नाही. आणि आपण रडत बसतो महाराज. फक्त आपल्याला एक करावं लागतं, काय हो, ह्यो देह सोडून दुसरा देह परिधान करावा लागतो. ज्ञानोबराय सांगतात, जैसे जरण वस्त्र साधीजे मगन तो न उडीजे. दुसरा नरदेह धारण करायचा, त्याच्यासाठी हा जीर्ण झालेला कपडा आपल्याला फेकून द्यायचा आणि दुसरा कपडा धारण करायचा. विठाला विठाला
एकच करायचं. काय करायचं हो? आपण जर दुसऱ्या महाराज आपली सोडवणूक करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आणि सहजी आंधळ्याच्या टावळ्यामध्ये कावळा सापडावा, त्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. महाराज एक दृष्टांत सांगतो. एक आंधळा, महाराज आंधळी इतकी हुशार राहतात ना महाराज आपल्यापेक्षा. त्यांना पेटी वाजता येते, त्यांना गायन करता येतं उत्कृष्ट महाराज, त्यांना गातही वाचता येतात महाराज. ऐकून त्यांची स्मरणशक्ती इतकी तीव्र झालेली राहते, त्याला 1,00,000 रुपये इनाम देण्यात येते. महाराज ते कोण ऐकलं तुम्ही? महाराज ते आंधळ्यांची ऐकलं. आंधळ्याला वाटलं अरे एका कावळ्याचे 1,00,000 रुपये, तर 2 कावळ्याचे किती? 2,00,000 रुपये. महाराज आशा वाढली का संपली हो? जैसी तृष्णा वाढन दिया मेरुई हाते आर्या ना मनो धनंजया दारो नवळगो. आशा एवढी भयंकर आहे महाराज. ज्ञानोपर म्हणतात अरे आशा इतकी भयंकर आहे. मेरू पर्वत जर दिला महाराज, मेरू पर्वत कशाचा? मातीचा. तुम्ही बोलत का नाही हो? मौन धरलं तुम्ही. मेरू पर्वत सुवर्णाचा दिला ना महाराज, सुवर्णाचा. तरी ते म्हणतो ज्ञानोपर आहे अजून एखादा पर्वत नाहीये का? असे कोण आहे महाराज? हापून येते म्हणणारे. महाराज त्या आंधळ्याला इतकी इच्छा झाली की आंधळा म्हणतो आपला पशी 1 कावळा आहे आणि राजाने दौंडी दिली. राजाला एका कावळ्याच्या ऐवजी 2 कावळे जर दिले तर 2,00,000 रुपये इनाम मिळेल. महाराज त्याने दुसऱ्या दिवशी कावळा आपल्या बगलात मारला महाराज आणि अरण्यामध्ये जाऊ लागला. महाराज जाता 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 कावळीची एक झुंज आली, काव 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 करीत. महाराज त्या आंधळ्याला वाटलं आपण दुसरा कावळा पकडू. महाराज त्या आंधळ्याने हळू महाराज हात वर केले. कावळा कुठं होता महाराज? कावळा बगलात होता. वर हात करीत वरच्या कावळ्याला कोळा केल्याबरोबर या उडी मारली. पुढं वरचा कावळा था. काय झालं अहो? हातचाही गेला ना वरचाही गेला ना. म्हणून आंधळ्याच्या टाळीमध्ये सहज कावळा सापडावा. अंधाराच्या टाळीमधून कावळा निष्ठून जावा तसा आपणाला भगवंताने अनमोल नरदेह दिलेला आहे. कसा दिला हो? 84 लक्ष योनी फिरत येऊन महाराज आपल्याला हा मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. आणि आपण महाराज जन्मल्यापासून मरोपर्यंत काय करतो महाराज? 10-15 वर्ष बालपणामध्ये जातात, 25-30 वर्ष महाराज तारुण्यामध्ये जातात. तारुण्याच्या मधा
न माने कोणासी हो. तारुण्याच्या मनामध्ये महाराज कोणीही असो ते कोणालाही जोमनीत नाही महाराज. संत असो कोणीही असो कोणालाच मानत नाही महाराज. संत म्हणतात अरे बाबा भगवंताचं भजन कर, ते म्हणतात नाही आम्ही म्हातारं झाल्यावर करू. महाराज मला एक म्हणायचं गेलो म्हातारी नाही या चांगले मंडळी आहे महाराज, श्रोते मंडळी आहे. आम्ही बाहेरगावी कार्यक्रमाला जातो ना पूर्ण उडी लेवल परत इथले नाही तिकडे सांगतो महाराज. त्याला ऐकू येत नाही, त्याला स्मरणशक्ती राहत नाही महाराज. महाराजांनी कोणता अभंग घेतला गावातले मंडळी विचारतात का हो कीर्तनाला गेलते, हो कीर्तनाला गेलो. कोणता अभंग घेतला का अनुभव. तुम्ही का आले कशाला महाराज या ठिकाणी. अहो या ठिकाणी येऊन जर बसलं तर काय होतं, काय होत पाप होत आहे ना, काय होत महाराज. तुम्ही पुण्य कर्म करता का पाप कर्म करतात ही चित्रगुप्तापाशी लेखणी आहे महाराज. तुम्ही जोपर्यंत या धर्म मंडपामध्ये बसलेले आहेत तोपर्यंत तुमचं आयुष्य प्रत्येकाचं वाढतं हो. चित्रगुप्ताला लेखणी टाकून द्यावा लागते आणि महाराज आपला पुण्याचा घडा भरत राहतो आणि पापाचा क्षय होत राहतो. पापाचा क्षय कसा होतो, कसा होतो बोलता का, कसा होतो महाराज. रामकृष्ण हरी जर तुम्ही म्हणले तर काय होतं. त्रनाग्नी मेरे समरस पापी कर्म करणारा मनुष्य जर असला ना त्याने निष्ठ अनन्य भावाने भगवंताचं भजन करायचं. कसं करायचं रामकृष्ण हरी असं कसं कसं करायचं महाराज. त्याला तीव्रता असली पाहिजे महाराज. तुम्ही लोकांचे बांध करतात कोर्टाला कसे करतात इथले नाही सांगितले महाराज कसे करतात महाराज. प्यारवर करून तीव्र रीतीने भुकेला होईल राहतो पण महाराज त्याला भूक लागत नाही. कशासाठी महाराज त्याला संसार दिसतो महाराज. ते नासक आहे हो. ज्याच्यासाठी आपण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेलो आहे ते आपण सोडून देतो. काय करतो, काय करतो आम्ही वैकुंठ म्हणतात महाराज अरे रानाने जाऊ नका मग काय करा भगवंताचं भजन करावं. हो कितीतरी दिवसापासून महाराज आपण फिरत 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 आलेलो आहे. आता तरी सावध हो महाराज. मला एकच म्हणायचं कितीही पाप कर्म करणारा मनुष्य जर असला त्याचा पाप काही क्षणार्धामध्ये कापरासारखं ढणढणा ढणढणा जळून जातो महाराज. त्रनाग्नी मेरे समरस झाले तैसे नाम के जपता असं जप करावं लागतो महाराज. हो आपण जर बसलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जर झोपा घेतलं तर महाराज जशी आपण शेती करतो संसार करतो त्याप्रमाणे महाराज परमार्थ करावा लागतो. म्हणून भगवान परमात्मा सांगतात अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषाभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भगवान परमात्मा महाराज त्याच्या मागे पुढे उभा राहतो. कोणाच्या हो
जो भगवंताचा अनन्य भावाने भजन करतो त्याच्या पाठीमागे देव राहतो. म्हणून मला एकच म्हणायचं, आपल्याला आपली सोडवणूक करायची असेल तर काय करावं लागेल? पहिलं हरणाच्या जन्माला जावं लागेल, डुकराच्या. महाराज पहिलं मनुष्य देह धारण करावं लागेल. महाराज 9 महिने 9 दिवस त्या मातेच्या उदरामध्ये ते बाळ राहत महाराज. त्यावेळेस त्याला सुसंस्कार दिल्या जातात. तुम्ही म्हणाल कसे, त्याला काय कळत महाराज? आता तुम्हाला काय कळत? नाही बरं का, मी तिकडे बोलतो, मला अजून 2 तास थांबायचे. महाराज आपल्याला आता कळत नाही, तर मातेच्या उदरामध्ये काय कळायचं कळतं महाराज. त्यावेळेस काय कळतं? त्या टायमाला आपल्याला भगवंताची ओळख होती. कशी होती? 9 महिने 9 दिवस भगवान परमात्मा आपल्या देहाची रचना करतात. त्यावेळेस त्याला ज्ञान असतं महाराज त्या बाळाला. काय? हे देवा, अरे ह्या गर्भाच्या वेदनेमधून मला सोड. एक वेळ धावा करत. ये देवा, मला या गर्भेच्या वेदनामधून सोड देवा. महाराज काकुलती येत, त्याला ज्ञान राहतं महाराज. त्यावेळेस विष्टाले 5 भूकरी नाकी तो क्रोम किडे गर्भवासाचे दुःख गाडी कोणा पुढे सांगावे. किती आनंद आहे हो गर्भवासात, किती आनंद. महाराज विष्ठेचा लेप राहतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, अरे 28 नरकापैकी महाराज जन्म आणि मरण हे 2 भयंकर नरक आहे. काय बोलतो मी? पुढे जन्माला यायचं का तुम्हाला? महाराज जन्माला जर यायचं नसेल तर कर्म चांगलं करा. कसं करा? कर्म करीती चित्त देऊनी. कर्म करताना चित्त देऊन करा आणि कायाने वाचाने त्या भगवंताचं भजन करा. जर तुम्ही अलसत माळसत जर भजन केलं महाराज तर काय होईल? भजन ते मंगळवाने कसं करता हो महाराज? आमचे टाळकरी एवढे सावशीर आहे, ते टाळवाजी त्या प्रमाण धरते. पण तुम्ही काय करता? आम्ही जर म्हणलो महाराज टाळ्या वाजत, कोणी टाळ्या वाजित नाही महाराज. कोणीतरी असे बोटवर बोट फिरत, आम्हाला कळत नाही पेटी वाजी त्या कच्चाटा या तुम्ही ते महाराज कर्म आहे. कर्म चैनच बसवत येत नाही मला. 2 खडे तरी पाहतील, ते असे तरी भोळीतील. हे कर्म आहे महाराज. कर्म करायचं पण कुठं कोणतं करायचं महाराज? मंडपावर चटायाच तोडते, नीटले नाही हा तिकडे आमच्याकडं महाराज. म्हणून 2 तास का होत नाही श्रवण भक्ती केली पाहिजे. किती भक्ती हो? 9 विधा भक्तीपैकी श्रवण भक्ती अतिश्रेष्ठ आहे. मग कलियुगामध्ये अतिश्रेष्ठ काय आहे हो? काय आहे?
तुकोबराय प्रथम चरणामध्ये सांगतात का आपला उद्धार कसा करायचा. हरी हरी तुम्ही म्हणाल सखा, 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 हरी हरी तुम्ही म्हणाल सखा. गबाळाच्या नादी लागू. महाराज हे जे दिसतंय ना हे माया स्वरूप आहे आणि या मायातून उत्तीर्ण व्हायचं जर असेल तर काय करावं लागेल. भगवंताची साधना करावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल आणि ते बी अनन्य भावाने जो भगवंताचं भजन करेल महाराज त्याचाच उद्धार या ठिकाणी होतो. अन्यथा दुसऱ्याचा कोणाचाही उद्धार होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतो अरे ही माया आहे, ही कोणाची ही बाजारात भेटली का. ही माया माझीच आहे आणि या मायाचा पडदा हटवा आणि स्वच्छ ब्रह्मस्वरूप भगवान परमात्मा तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर दिसेल. पण त्याला महाराज आपली दिव्य दृष्टी पाहिजे, ज्ञान दृष्टी पाहिजे. भगवंताने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला त्यावेळेस काय घडलं. भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुन महाराज स्थगित होते अर्जुन. त्यावेळेस देवाने बघितलं अरे आपण एवढं विश्वरूप दर्शन दाखवतो तरी अर्जुन स्थिर आहे. याचं कारण महाराज भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी नव्हती. तसं आपल्याला ज्ञान दृष्टी येऊपर्यंत आपल्याला भगवंताचा रस्ता सापडणार नाही. त्यासाठी भगवंताचं अनन्य भावाने भजन केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेऊन महाराज ज्ञानोबराय सांगतात अरे मरण आणि जन्म यात भयंकर आहे. काय चालू होतं आपलं, काय होतं चालू विषय. महाराज त्या मातेच्या उदरामध्ये ते बाळ सुहूम 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 म्हणत हे देवा या गर्भेच्या यातनेमधून मला सोड, मी तुझं भजन करेन. अहो आपण काय करतो का भजन करीत नाही महाराज. महाराज 9 महिने 9 दिवस झाल्यावर महाराज आपला विषय चालू होता. त्या मातेच्या गर्भाच्या उदरावर जो परिणाम होतो त्यावेळेस त्या मातेने भागवत श्रवण केलं पाहिजे. 9 विधा भक्तीपाठी श्रवण भक्ती अति श्रेष्ठ आहे. महाराज एवढंच करून तिने भजन केलं पाहिजे. भजन जर केलं नाही ते मुलगा कसा निवडतो, ते भजन करतो का. त्या माऊलीने जर टीव्ही बघितली किशोर महाराज तर काय करेल होते. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज यांचंही आगमन झालं, त्यांना धन्यवाद. म्हणून महाराज मोठमोठी विद्वान मंडळी आज या ठिकाणी आहे. माझं परम भाग्य आहे का मला या ठिकाणी सेवे करण्याचा लाभ मिळाला, पुण्य मिळालं. म्हणून मला एकच म्हणायचं तुम्ही एवढे मंडळी आज एवढे जमलेले आहेत, तुम्ही फक्त जाता जाता एकच घेऊन जायचं आपण कर्म कसं करायचं. कर्म करे ते चित्त देवणे. म्हणून भगवान परमात्माला ते बाळ म्हणता ये देवा मला या गर्भेच्या यातने मधून सोड. महाराज त्यावेळेस त्या मातेच्या त्या गर्भावर ज्ञान कसं पडेल, त्याला उपदेश कसा होईल ते लक्षात घेतलं पाहिजे. महाराज सुभद्रा ज्या वेळेस गरोदर होते भगवान परमात्मा रथ घेऊन गेले कुठं सुभद्रेला आणायला. सुभद्रेला रथात टाकलं आणि सुभद्रा म्हणते देवा मला 2 गोष्टी तरी सांगा. गोष्टी होत्या का होत्या. एक होता राजा, पुढं
महाराज गोष्ट नव्हती ती, भगवंताने सांगितलं सुभद्रे ऐक. ज्या वेळेस महाराज उपदेश करायला लागले भगवान परमात्मा, त्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये अभिमन्यू होता. महाराज या ठिकाणी झोप येते हो. आपण गोळ्या जरी खाल्ल्या तरी झोप येत नाही, पण कीर्तनामध्ये जर आपण आलो तर झोप आल्याशिवाय राहतच नाही. तिला वरदान आहे. काय वरदान आहे महाराज? 11 वाजायचं आहे अगोदर लगेच मंडळी करते आम्हाला फक्त 11 वाजले. म्हणून महाराज या ठिकाणी येताना जेवण करून नाही यावं लागलं. हो, आपण जर जेवण करून आलो ना तर श्रवण भक्ती नाही घडत, झोपेची भक्ती घडती महाराज. म्हणून आपण भगवंताची साधना केली पाहिजे. भगवान परमात्मा सुभद्रेला बरेच गोष्ट करतात, ती गोष्ट सांगतात. महाराज सांगत्या वेळेस सुभद्रा झोपी गेली. झोपल्यावर महाराज ते ज्ञान कोणी ऐकलं? कोणी ऐकलं? ज्या मातेच्या उदरामध्ये अभिमन्यू होता त्याने होकार मधून द्यायला सुरुवात केली. महाराज जोपर्यंत सुभद्रा जागी होती तोपर्यंत हो हो करायची, पण आवाज बदलला महाराज. नंतर बाळाचा आवाज येऊ लागला. देवाने बघितलं, अरे आवाज बदलला, भानगड काय आहे? मग वळून बघितलं महाराज तर सुभद्रा झोपी गेली. म्हणून मला एकच म्हणायचं, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञान जपवण्यासाठी आपण अधिकारी असलो. हो महाराज, वाघिणीचं दूध सुवर्णाच्या पात्राशिवाय राहू शकत नाही. राहतं का? तुम्ही बघितलं का? तुम्ही दूध काढून आणा, मी तुम्हाला टाकून देतो. महाराज तुम्ही जर पितळाचं भांड घेतलं ना किशोर महाराज, तरीही ते वाघिणीचं दूध ते भांड फोडून बाहेर जातं. तुम्ही स्टीलचे तर विशेष नाही राहिला. हो, तुम्ही पंचधातूचं आणलं ना महाराज, तरी ते भांड फोडून ते दूध बाहेर जातं. कारण महाराज त्याची शक्ती तशी आहे. म्हणून त्याच्यासाठी सुवर्णाचं भांड असावं. सुवर्णाच्या पात्राशिवाय वाघिणीचं दूध राहू शकत नाही. तसं शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य असल्याशिवाय हे ज्ञान रूपी दूध त्याच्या हृदयामध्ये साठू शकत नाही. विठ्ठला असावं लागतो महाराज. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना ज्ञान सांगत्या वेळेस त्याला अधिकारी असावं लागतो. कोणालाही ब्रह्मज्ञान सांगू नको. महाराज कोणालाही ब्रह्मज्ञान सांगितलं नाही भगवंताने. महाराज कुरुक्षेत्रावर किती लोक होते? 5 का 4? किती होते हो? हा आता आम्ही असं उभा राहून तुम्ही बसाल. 11 अक्षौणी सैन्य कुरुक्षेत्रावर होतं युद्धासाठी महाराज. किती? 11 अक्षौणी सैन्य. गीता कोणा ऐकली हो? नाही भाई महाराज, गीता ऐकण्यासाठी मोठे मोठे वीर होते. भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठमोठे शूरवीर होते. तो शूरव्रतेचा ठाव मोठमोठे शूर होते महाराज. पण गीता ऐकण्याच्या लायकीचे कोण किती होते? किती जणांनी गीता ऐकलं महाराज? 8 जणांनी. कोण म्हणलं महाराज? गीता फक्त 4 मंडळीने ऐकली. कोणा ऐकली हो? तुम्ही ना ऐकतात महाराज, कीर्तनही ऐकली, पण सारे सोडून देतात महाराज. तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला चालले. असंच आहे ना. तुम्ही जोपर्यंत ही श्रवण भक्ती करीत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. हो, आम्हाला बरेच लोक म्हणतात महाराज पब्लिक गेली हो, कलियुग लागला, संपलं हो विषय. महाराज मंडळी लोक ध्यानावर नाही राहिले हो महाराज. सारे कोणाचं आचरण पाहा बिघडलं. अरे तू काय करतो? मला प्रत्येक असे म्हणायला लागले. मग कोण नक्की कोण ताळेवर आहे? कोण आहे? प्रत्येक म्हणतो कलियुग लागला. कलियुग काय म्हणतो? तू बांधा बोल. कलियुग काय म्हणतो? तू चाटा काय म्हणतो? महाराज कृत, त्रेता, द्वापर आणि कली 4ही युगामध्ये श्रेष्ठ युग कोणतं आहे? अंगास तुम्ही बोलत नाही,
तुम्ही कीर्तन श्रवण करीत आणि असंच आहे ना महाराज. श्रेष्ठ म्हणजे हा कलियुग आहे. धन्य धन्य हा कलियुग. कोण म्हणतात नाथबाबा. हो. कशासाठी. कलियुगी उद्धार हरे जाया रे. कलियुगी उद्धार हरे जाया रे. कलियुगी उद्धार हरे जाया. कलियुगामध्ये सर्व सोपं साधन महाराज फक्त नामस्मरण आहे. पण ते नामस्मरण महाराज असं जखडीनं केलं पाहिजे हो. आम्ही जर म्हणलो विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही तोपर्यंत मंडप पाहणार, गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या पाहणार, तुम्ही लक्षच नाही करणार आमच्याकडं महाराज. आमचे ज्या वेळेस आम्ही इकडे स्टेजवर निघतो ना विठोबा रुक्माई सुरू होतं का. होता ना किशोर महाराज होता ना. विठोबा रुक्माई सुरू झाल्या की तो ठोबा रुक्माई म्हणतात ते मागं पाहतात. कशासाठी उतर कशासाठी. महाराज कहून स्टेजवर येईल लवकर. हो महाराज तुम्ही भजन करा भजन. कसं विठोबा रुक्माई जादा वेळ चाललं तर तुमचा उद्धार होईल. मी काय बोललो मागं प्रमाण. आपोले आपण करा सोडवण. आपण तुमची सोडवणूक नाही पाहतो मी आमची सोडवणूक पाहतो. हो महाराज कीर्तन हे कशासाठी राहत हो. कशासाठी. जीव रमण्यासाठी. कशासाठी. आपला उद्धार करून घेण्यासाठी कीर्तन राहतं महाराज. आणि आपला जर आपण उद्धार नाही करून घेतला तर काय होईल. 84चे फेरे महाराज प्रत्येकाला भोगावा लागेल. त्याच्यासाठी भजन गोंगरवाणी नका. हो जोर देऊन ज्ञानोबा तुकोबारायचं भजन केलं पाहिजे. सोड ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया. असं जर भजन केलं ना महाराज काय होईल. काय होईल. पैसा भेटतो आहे ना. देव काय करतो महाराज. असं भजन अंतकाळाच्या वेळेला आलं पाहिजे. नाही तर अंतकाळाच्या वेळेला काय होतं. ते मथुर म्हणतो माझा बाब्या पुढे गेला. बाब्या का इथं कोण बाब्या नावाचं नाही ना महाराज. ते मथुर म्हणतो माझा बाब्या पुढे गेला. अरे तुला येऊन घेण्यासाठी आला ना. महाराज ते म्हणतो आबा बाबा आला आला आला. कोण आला हो महाराज. त्याला पुण्यच कसं करेल राहत. हो इंद्रियाला मोकार सावायला राहते. कशी पडले वळणा इंद्रिया पडलेलं राहतं महाराज. जन्मल्यापासून काय राहतं. टीव्ही पाहायची सवय, मोबाईल पाहायची सवय. रामकृष्ण हरी जर कुठं चालू असलं ना ते कान जातो महाराज. कीर्तन जर चालू असलं ना ते मंडपाच्या बाहेरून जातो. ते म्हणतो 2 किलोमीटर लांबून पण तिथंच बसावं लागलं. महाराज मला इथले नाही बोलायचं आमच्याकडे सांगतो. किशोर महाराज तिकडलं की आपल्या पलीकडे. महाराज जर भजन चालू असलं तर कोण येतं हो मंडपात. कोणी मंडळी आमच्याकडे ना नाविलाच असतो मंडपात बसत. कहून
आता तो रंग्याचा भाऊ गंग्या आपला चुलता लागण आणि तो प्रेमाचा आहे म्हणून मंडपात येऊन बसावा. इथले नाही बरं का, तिकडे ना विलाज असतो महाराज मंडपात बसत्या, पण अनन्य भावाने भजन करण्यासाठी कीर्तन श्रवण करण्यासाठी ते मंडपात नाही बसत. आणि जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणे अशक्य आहे. हो. आपली सोडवणूक करण्यासाठी याच ठिकाणी यावं लागेल, या धर्म मंडपामध्ये यावं लागेल. दुसरी साधनाच नाहीये महाराज. त्याच्यासाठी महाराज चित्त स्थिर लागतं. अंतकाळ जेव्हा येतो ना महाराज, त्या वेळेस आपल्या भोवती सारे नाते बसल्या राहत्या, नातेक मंडळी नातवे ते काय करतात, आपली सोडणूक करतात आहे ना. किशोर महाराज काय करतात, ते म्हणते हे अम्मा तू निघून जाय आता, आमचे जे सदग्रस्त आहे यांना कुठं पाठवायची, विमान पुष्पक विमान आणता का देव. काय करतात, अशी गोड रडतात ना महाराज, ते आपल्याला नाही जमत हो महाराज. त्या सदग्रस्तापती जर रडत बसलो आपण तर काय करतो, यमराजा काय म्हणतो, पळत पिऊन आहे काय करतो, जे आपले नातलग मंडळी आहे तेच काळाच्या हातामध्ये बांधून देतात. काळाची हाती बांधून आपण एका वेळेस काय काय आणलं, तुम्ही बोलत जाऊ. तुम्ही बोल झाले का महाराज. या ठिकाणी असं तरबेज पाहिजे माणूस. आपण जर पाणी भरायचं असलो आणि त्या ठिकाणी जर बेर भरलं आणि जर म्हणलो जाऊ नंतर देऊ बेर, चालेल का, तुम्ही असं करता का. आता आपण ज्ञानोबा तुको भरायचं भजन केलं त्याच्या आम्हाला कोणा टाळ्या वाजल्या. मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे काय चालू होतं आपलं कीर्तन. आज 5 वाजले तरी मी सोडित दे तुम्हाला, बरोबर आहे का महाराज, चालेल का. ओ महाराज, महाराज हे भक्ती सागर आहे महाराज, याच्यात आपली सोडणूक आहे. काय चालू होतं विसरले ना, काय चालू होतं म्हणून महाराज, आवती भोवती आपले बसलेले जे नातलग आहे हे आपली सोडणूक नाही करीत, आपली आपण करा सोडवण. आपली सोडणूक जोपर्यंत आपले इंद्रिय आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा, अन्नदान करा महाराज. देणे को अन्नदान और लेने को हरिनाम महाराज.
देईच जोपर्यंत अन्नदान द्या एक एक सित खाते कोटी कोटी यज्ञ होते. जोपर्यंत महाराज पैसा आहे तोपर्यंत ते मोतोर महाराज पुतळ्या बांधू 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 गोधडीत ठेवते. इकडं नाही ना महाराज पैशाच्या पुतळ्या बांधून बांधून ठेवत आणि अंतकाळाच्या वेळेला महाराज ही चोर आहे. अरे जी पत्नी आपल्याशिवाय जेवत नाही ती शेवट काय म्हणते? बाई आमची पत्नी आमची मुलं आमच्यावर अत्यंतिक प्रेम करतात. बरोबर आहे ना? बोलायचा बरोबर आहे का? प्रेम करतात हे योग्य आहे. आणि म्हातारं झाल्यावर प्रेम कुठं जात? का सुनाच्या ताब्यात? महाराज जसं प्रेम पत्नी लग्न झाल्यावर करते त्या टायमाला काय राहतं जवळ? जवळ चला ना गा तोवरी म्हणते माझा हा माझा पुढं इंद्रिय मावळली आला बाबुल आजा. वाह वाह काय प्रमाण बाबुल म्हणजे उघडी बा. महाराज ते नातलं घेणा रडतो. तुम्हाला हाय की नाही का अनुभव? आमच्याकडं सांगतो बरं का महाराज. ते नातू रडतो स्वतःची पत्नी म्हणती हे बाळा तू जर रडला तर कोपऱ्यावर बाबुलबा बसेल. अरे वा जो बाबुलबाने एवढं कमवलं महाराज 3 तोळ्याची बिल्डिंग बांधली किशोर महाराज. तो शेवट कोण झाला? इंद्रिय मावळली आला बाबुल आजा. जर आपल्याला उपमा असेल तर आपण का सावध होऊ नये? म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना हे जे नातलग आहे भीष्माचार्य कृपाचार्य अश्वत्थामा अर्जुना यांच्यावर बाण झालं हे तुझं नाहीये. हे गोत्र ना ओळखीशी आधीचा गोत्र पुढे. महाराज आपल्याला देहभान नाहीये. मागच्या आपल्या पत्नी मुलं आहे का नाही? आहे ना? आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं आहे. आपण किती जन्मापासून फिरत आलो महाराज. हजारो जन्मापासून फिरत 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 महाराज या भूतलावर येऊ राहिलो आणि 28 नरकाची वेदना भोगीत येतो. महाराज जो तमोगुणी मनुष्य आहे त्याला अंधतम नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. अंधतम नावाच्या नरकात काय काय अंधतम नावाच्या नरकामध्ये आपल्या जखमी मधला जो पूर राहतो त्या नरकामध्ये तो पूर आहे. आणि एवढं करून त्याच्यामध्ये इतकाल्या हातात तलवारी आहे महाराज. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 शरीरापैकी सूक्ष्म शरीर महाराज शुभ येणार गेलं डोक्यावरून. असं तर पाहिजे महाराज. तुमचे डोक्यावरून जर पर्यंत जात राहील तोपर्यंत आपला उद्धार होणे अशक्य आहे. हो त्या अंधतम नावाच्या नरकामध्ये महाराज आपल्या जखमीतून जर थोडीशी घाण निघली तर आपण जवळ जातो का? बोला जा काय करतो? जवळ जातो महाराज. त्या जखमीला कल्पचक्र करावं लागतं महाराज. आणि त्या योनीमध्ये फिरत 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 येऊन महाराज नंतर महाराज आपल्याला कुत्रे जन्म मिळतो. फक्त 3 प्रश्न सांगून माझ्या शिवेला अटक घेतो महाराज. ऋण वैर आणि ब्रह्महत्या. जो ऋणी मनुष्य राहतो ते मेल्याच्या नंतर महाराज जो ऋणी असतो तेव्हा दुसऱ्याच्या दारामध्ये बैल होऊन येतो. कशासाठी? घास खाण्यासाठी. मग महाराज तो मालक म्हणतो अरे बाबा तू माझ्या दारात बैल होऊन आला तू माझ्या घरात ये टक्केवर पैसा असं म्हणतो का? महाराज त्याच्याकडून कबाड कष्ट करून घेतो. ऋण वैर जो करतो महाराज पुढच्या जन्मामध्ये एक होतो मंगूस आणि एक होतो सर्प. चित्त देऊन ऐक. मग ते काय करतात? सभेला जातात दोघ जण. मंगूस आणि सर्प पुढे सभेला गेला का महाराज त्यांचं वैर ह्या जन्मामध्ये वैर जो करतो ना तोच त्या संघ मी बोलत नाही. ते म्हणतो मी त्या संघ त्याच्या घरी जात नाही. अहो महाराज हे चुकीचं आहे. मानता काळ जर झाला तर हे ऋण आणि वैर पुढच्या जन्मामध्ये सर्प आणि मंगूस व्हावं लागेल.
म्हणून मरत्या वेळेस तरी ऋणी होऊन वैर होऊन मरू नका बाबा हो. ऋण जर तू वैर म्हणून तुम्ही जर मरण पावले तर पुढच्या जन्मामध्ये सर्प आणि माणसाचा जन्म घ्यावा लागेल. पुढे काय झालं? ब्रह्महत्या. जो ब्रह्महत्यारा आहे त्याला ज्ञानोपाध्याय सांगतात, अरे बाबा कल्पचे कल्प ज्या ठिकाणी झाड वृक्ष पाणी काहीच नाहीये अशा ठिकाणी त्याला भुजंगत्वाचा जन्म लागला. भुजंग म्हणजे काय? सर्प. महाराज त्याला खाण्यासाठी ज्ञानोपाध्याय सांगतात, त्याला पुण्य कर्म केला त्याला जामून दिल्या जाते. असं का? महाराज थोडं क्रोधात येऊन बोलतो, जरा माफी मागतो. हा महाराज, म्हणून मला एकच म्हणायचं, अहो ज्ञानोबा तुकोबारायन आपल्यासाठी एवढे कष्ट केलेले आहे, तुम्ही का ज्ञानोबा तुकोबारायचं भजन करीत नाही? म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, अरे कल्पाचे कल्प त्याला भुजंगत्वाचा जन्म देईल. आणि मग उद्धव विचारतात, देवा त्याचा पुन्हा त्याचा उद्धार कसा आहे? त्याला खाण्यासाठी त्या ठिकाणी काय आहे? मला त्याला खायला मिळत नाही. तो कितीतरी वारा सेवन करतो. वाऱ्यानं पोट कोणच भरलं? महाराज, वाऱ्यानं वायूनं पोट भरत नसतं. त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी नाही, वृक्ष नाही, वेली नाही, काही नाही. त्या ठिकाणी फक्त एक जंगल, जंगलामध्ये फक्त कडकाचा ऊन. महाराज त्या ठिकाणी ते भुजंग भूक लागल्याच्या नंतर स्वतःच शेपीकून मांस खाऊ लागतो. महाराज गोविंदजी महाराज शेपीकून मांस खाऊन 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 काय होतं? काय होतं? तो मरण पावतो. पण उद्धवजी पुन्हा म्हणतात, ए देवा मग त्याचा उद्धार होतो का? नाही, त्याला पुन्हा त्या भुजंगाच्या जन्माला. कोणाच्या? कोण? कोणता? ऋणी वैरी का ब्रह्महत्यारा? जो ब्रह्महत्या करतो त्याच सांगतो. महाराज तुम्हाला एक जाता जाता प्रार्थना आहे, आपला अभंगाचं अजून चिंतन पूर्णच राहिलेलं आहे. म्हणून अजून 3 चरण होता होता जवळजवळ अजून 2 तास लागतो. म्हणून महाराज ज्या वेळेस मातेच्या उदारामध्ये तो गर्भ राहतो, तुम्हाला मुलगी का लागत नाही हो? ब्रह्महत्या म्हणजे ब्रह्महत्येवर 2च मिनिटं बोलतो. म्हणून ती माता आणि पिता म्हणतात, डॉक्टर आम्हाला मुलगी नकोय. कशासाठी? कळून नको. महाराज आज मुलं किती टक्के जीव लावतात हो मुलांना, आई बापांना? किती टक्के? अहो ती आई राहते ना, ती मुलगी राहते ना, ती म्हणते दादा तुम्ही जेवण केलं का? अशी म्हणणारी महाराज एकुलती एक लेक राहते, लेक. आणि त्या लेकीची हत्या जगात दुसरा कोणी नसता, स्वतःचे मायबाप आहे. आज ह्या भूतलामध्ये मृत्यू लोकांमध्ये हा जो तमाशा चालला ना महाराज, त्याला कारणीभूत माता आणि पिता आहे. हो महाराज, अहो त्या लेकराने आपलं काय केलेलं राहतं त्या मायबापाचं? ते बाळा म्हणतं, हे बाबा आम्हाला मृत्यू लोक बघू द्या हो. महाराज ते माता पिता त्या डॉक्टरकडे जातात, तपासणी करतात. काय करतात? सांगतात डॉक्टर आम्हाला मुलगी लागत. महाराज स्त्री हत्या करणारा माणसाला वर नरकातही जागा नाही. ऐकून घ्या, एवढा शब्द मी सांगून शिवीला पूर्णविराम देणार आहे. स्त्री हत्या करणाऱ्याला नरकातही जागा नाही. मग त्याला नरकात नाही, मग त्याला जागा कुठं असेल हे तुम्ही शोधायचं. हो कशाला जाता हो डॉक्टर? आणि दुसरा मुद्दा सांगतो महाराज, जेव्हा डॉक्टर त्या लेकराची हत्या करतो ना, तेव्हा ते बाळ रडत हो, चीर 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 रडत, हे आई मी तुझं काय पाप केलं? मी तुझ्यावर काय एवढा गुन्हा केला? त्या बापानं त्या आईला त्या लेकराची महाराज हत्या केली जाते. ते बाळ रडत महाराज चिरचिर करून त्या बाळाची हत्या केली जाते. तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, हे बाबा अरे तुला आता पुत्र संतती दिली, पण पुढच्या जन्मामध्ये निपुत्री ठेवल्याशिवाय राहणार नाही. कळतंय ना मी काय बोलतो? पुढच्या जन्मामध्ये निपुत्री केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज ज्यांना ज्यांना पुत्र संतती नाहीये महाराज, त्याचा परिणाम बाल हत्या केल्याचा आहे. मुलीसारखा प्रेम ह्या जगामध्ये दुसरं कोणी देत नाही. निस्वार्थ प्रेम करणारे 3च व्यक्ती कोण हो? संत, मायबाप, अजून मुलगी.
महाराज जेव्हा मुलीचं लग्न होतं विषय कट बंद करतो, आपल्याला पुढे चालायचं आहे. म्हणून तुकोबराय सांगतात माया हटवायची ना, भगवंताचा भजन करा. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अरे हा मृत्यूलोक कसा आहे. म्हणून हे अर्जुना जर जोडू निवाईला निघ या भक्तीच्या वाटेला जीवे पावसे अव्यंग निजधाम माझे. म्हणून मला एकच विषय सांगायचा आहे, मला पूर्ण विषय अधुरे राहिलेले आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण पुन्हा विषय सांगण्याचा प्रयत्न करू. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना अरे हा मृत्यू लोक हे कोण लोक आहे. हे जे गबाळ आहे याच्यामध्ये न राहता जर जरूर वैलाने गे तुकोबराय अर्जुना या गबाळाच्या नादी लागू नको. जर निवाईला नगया भक्तीच्या वाटेला जीवी पावसी अभ्यंगारीच राम माझे. याच ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देतो. आदरणीय आमचे मृदंगवादक गोविंदजी महाराज हे या ठिकाणी आलेले आहे. आदरणीय आमचे शैनाथजी महाराज, आमचे प्रकाशजी महाराज, आमचे आदरणीय महाराज श्रीभानजी महाराज यांनाही धन्यवाद. तुम्ही म्हणशाल आमचे कोण नाव घेतले नाही. महाराज तुमचे नाव परिचय नसल्यामुळे तुम्हालाही धन्यवाद. आणि एवढ्या वेळ तुम्ही बसले ना महाराज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि आमचे संशिष्टमचे असणारे सागर मंडप परशुराम यांनी खूप गोड सोड दिल्याबद्दल खूप सिस्टम गोड आहे महाराज तुमची, तुम्हालाही धन्यवाद. म्हणून आज याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम देतो. 2 चरण राहिलेले आहे. वेळ आल्याच्या नंतर ते प्रयत्न करू सोडण्याचे. म्हणून आज या ठिकाणी शिवेला पूर्णविराम.
सरपंच साहेब ही ठिकाणी उपस्थित झाले. आमचे महाराज 2 मिनिटं घेतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. आमचे नारायण भाऊ कवडे महाराज या ठिकाणी महाराज आम्ही लहान होतो तेव्हापासून आमचा त्यांचा संपर्क आहे. परसुड्याची कितीतरी मंडळी माझ्या परिचयाची आहे, पण मला इथे येऊन 15 वर्ष झाले महाराज. त्याच्यामुळे तुम्ही मला ओळखीत नाही आणि मी तुम्हाला ओळखीत नाही महाराज. ज्या दिवशी मी फेटा खाली उतरले तुम्ही मंडळी माझ्याकडे आले. आमचे चेअरमन भाऊ असतील, आमचे सुभाष भाऊ असतील, कितीतरी मंडळी महाराज परिचयाची आहे. आमचे वडील आम्ही सप्ताहामध्ये 2-3 दिवस या ठिकाणी राहायचो. आमचे गुरुवर्य हनुमंतदासजी महाराज त्यांचाही त्या चरणी शिवेला पूर्णविराम महाराज. त्यांनी कितीतरी वर्षापासून ज्ञान अमृत तुम्हाला पाजवलं महाराज. तुम्ही किती भाग्यवान आहे. म्हणून आज याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम देतो. ज्यांचं कोणाचं नाव उल्लेख झालं नसेल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्व मंडळाला जय हरी. याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम. विठ्ठल हरेश्वर